नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स हा टॉपिक घेणार आहोत. बघा, पहिले एक्झाम्पल ए इज इक्वल टू 4 - 6 1 7. फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करून घ्यायचं, या एला आपण डिटर्मिनंटमध्ये घेऊन टाकूया. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहायची आहे. 4 - 6 1 7. बरोबर. आता हे एक्झाम्पल 2x2चं होतं, म्हणजे याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. तर याला कम्पेअर करताना याला साईनसोबत कम्पेअर करा. प्लस मायनस मायनस प्लस या टाईपमध्ये. बघा, तर आता आपण को फॅक्टर काढून घेऊया. ॲडजॉइंट मेथडसाठी सर्वप्रथम आपल्याला को फॅक्टर काढणं गरजेचं असतो. ऐका, C11चा अर्थ असा आहे को फॅक्टर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा, हा आहे फर्स्ट रो. बरोबर. हा काय घेतला फर्स्ट रो, आणि त्यानंतर मी काय सांगितलं फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे कोण आता दिसतो आपल्याला 7 दिसतो. बरोबर. मग तो 7 इथे लिहायचा. कम्पेअर करताना बघा, इथे प्लस साईन आहे, तो ऑलरेडी हा पॉझिटिव्हच आहे, म्हणजे प्लस प्लस प्लसच असणार आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे C12. याचा अर्थ असा को फॅक्टर फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा, पुन्हा हा आहे फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम, म्हणजे कोण दिसतो आपल्याला 1 दिसतो. बघा इथे. बरोबर. 1 साईन कम्पेअर करा. इथे मला दिला आहे मायनस, हा आला पॉझिटिव्ह, हा आला तुमचा निगेटिव्ह, म्हणजे प्लस मायनस मायनस, म्हणून तुमच्याकडं C21 किती आला मायनस. पुढे बघा, याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे C21. C21चा अर्थ असा असतो सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे को फॅक्टर सेकंड रो फर्स्ट कॉलम. बघा, हा सेकंड रो दिसला आणि इकडचा आहे फर्स्ट कॉलम, म्हणजे कोण दिसतं तुम्हाला -6. बरोबर. तुम्ही लिहिला इथे -6. पण पुढे बघा, इथे तुमच्याकडे काय होता, ऑलरेडी मायनस होता. मग हा मायनस आणि हा मायनस, म्हणजे मायनस मायनस प्लस, म्हणून तुमच्याकडे आला हा +6. येते लक्षात. व्यवस्थित पुन्हा पुन्हा बघा, लक्षात येईल. त्यानंतर बघा C22चा अर्थ असा असतो सेकंड रो सेकंड कॉलम. बघा, सेकंड रो सेकंड कॉलम कोण दिसतंय तुम्हाला इथे 4 दिसतोय. बघा, मग हा कोण दिला 4. हाय प्लसमध्ये हाय प्लसमध्ये प्लस 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 असतं. झालं. याला आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर याच्यामध्ये लिहून घेऊया. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. बघा, तुम्ही म्हणाल तर कसं लिहायचं हे, C11 C12 C21 C22. बरोबर, या पद्धतीत. बरं, टाका व्हॅल्यू. आता C11 किती व्हॅल्यू आली 7, 1 2 -1 2 1 6 2 2 4. बघा, आधी आपल्याकडे हे को फॅक्टर. त्यानंतर आपल्याला काय काढायला लावला ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए करणं खूप सोपं असं. आपण ट्रान्सपोज मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. बघा, तीच कंडिशन इथे वापरायचं. रोला कॉलम करा, कॉलमला रो करा. आता हा रो मध्ये होता, याला कॉलममध्ये घ्या. 7 -1. हाय रो मध्ये, याला कॉलममध्ये घ्या. 6 4. अशा पद्धतीने तुमचं आन्सर संपलं. आलं लक्षात. म्हणजे ही खूप सोपी मेथड असते. फक्त याच्यामध्ये आपण काम काय करतो का को फॅक्टर आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं. आता हे घेतलं आपण 2x2चं एक्झाम्पल. यानंतर आपण घेऊ एक 3x3चं एक्झाम्पल. बघा, 3x3चं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. ए इज इक्वल टू 1 3 2 -1 0 2 3 1 -1. बघा, फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. बघा, आता द्या लक्षकडे व्यवस्थित. सर्वप्रथम आपण डिटर्मिनंट ऑफ ए मध्ये व्हॅल्यू लिहिणार. 1 3 2 -1 0 2 3 1 -1. बरोबर. त्यानंतर साईन कम्पेअर करायची आपल्याला. 3x3 असल्यामुळे प्लस मायनस प्लस
मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना आता कम्पेअर करणार आहोत. तर बघा आता आपण को फॅक्टर काढायचे आपल्याला. बघा को फॅक्टर्स C11. C11चा अर्थ काय? फर्स्ट रो बरोबर, फर्स्ट कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जे उरले त्यांचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे यांचं 0 -1 2 × 1. बघा 0 × -1 0 × -1 0 बरोबर, मायनस 2 1 जार 2 म्हणजे कोणाला तो -2. आलं लक्षात. त्यानंतर बघा C12. 12चा अर्थ असा आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. बाकीचं जे उरले त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा -1 आणि इकडे क्रॉसला कोण आहे त्याला -1 आहे. -1 × -1 म्हणजे कोण राहील तो +1. त्यानंतर आपण घेतो मायनस बरोबर. बघा पुढे आणि या साईडला कोणी क्रॉसला 2 आणि 3 म्हणजे 2 3 जार 6. किती दिला तो -5. कम्पेअर करा. बघा आता पहिल्या व्हॅल्यूला काय होतं, इथं प्लस आणि मायनस होता म्हणून ती व्हॅल्यू मायनसच राहिली. इथे बघा हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस म्हणून ही व्हॅल्यू आपल्याकडे आली 1 2 ची प्लस. पुढे बघा C13 म्हणजे आता याचा अर्थ फर्स्ट रो थर्ड कॉलम. बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम करा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा -1 × 1 -1 असणार आहे आणि 3 0 जार 0 असणार आहे. बघा -1 जार -1 3 0 जार 0 म्हणजे कोणाला तो -1 आणि प्लस आणि मायनस काय असतो मायनसच असतो. झालं हे. त्यानंतर बघा C21. ह्या 21चा मिनिंग काय असतो सेकंड रो. बघा हा काय आहे सेकंड रो आणि इकडचं काय आहे फर्स्ट रो. बघा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम दिसलं मला. हा सेकंड रो फर्स्ट कॉलम आपण स्किप करतोय. सेकंड रो फर्स्ट कॉलम स्किप केल्यानंतर आपल्याला कोण दिसतोय 3 × -1 -3 आणि इकडे कोण आहे 2 × 1 2 म्हणजे कोण झाला तो -5. परंतु बघून घ्या 2 1 ला कुठलं साईन आहे मायनस आणि मायनस मायनस प्लस. त्यानंतर आपल्याकडे आहे C22. याचा अर्थ असा आहे सेकंड रो आणि हा मधला सेकंड कॉलम बरोबर. सेकंड रो सेकंड कॉलम तुम्ही करून ठेवा. म्हणजे बघा कोण उरतो 1 × -1 -1 आणि 3 2 जार 6 म्हणजे तो आला -7. प्लस आणि मायनस हा मायनसच असतो बरोबर. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आपल्याकडे आहे C23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम. बघा हा सेकंड रो आणि इकडचं काय आहे आपल्याकडे थर्ड कॉलम आहे. म्हणजे करा आता उरलेल्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 × 1 1 आणि 3 3 जार 9 मीन्स 1 -9 म्हणजे -8 आहे. बघा त्या साईन कुठल्या आपल्याकडे मायनस आहे तर मायनस आणि हा मायनस काय होऊन गेला तो प्लस होऊन गेला. झालं हे. त्यानंतर बघा आता पुढे C31. याचा मिनिंग असा थर्ड रो बरोबर आणि इकडचा फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम उरलेल्यांचं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 2 जार 6 2 0 जार 0 म्हणजे 6 - 0 म्हणजे कोणाला तो 6. पुढे बघा C32. याचा काय मिनिंग थर्ड रो सेकंड कॉलम जे उरलंय त्याचं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 1 × 2 2 आणि इकडे 2 × 1 म्हणजे -2. लक्षात घ्या 1 × 2 2 मायनस 2 × -1 म्हणजे -2 बरोबर. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ॲडिशन करून घ्या 4. 3 2 साईन कुठला आहे आपल्याकडे 4 आहे सॉरी निगेटिव्ह आहे म्हणून याला मी निगेटिव्हचं साईन दिलं. त्यानंतर C33 थर्ड रो थर्ड कॉलम पुन्हा त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × 0 0 आणि 3 × -1 -3 0 हा आपला मायनस असतो आणि त्यांचं 3 × -1 हा -3 मायनस मायनस प्लस आणि हा प्लस प्लस प्लसच असणार आहे.
म्हणजे अशा पद्धतीने आपण आता हे कोफॅक्टर काढून घेतले. आता यांना आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये करणार आहोत. बघा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. C11, C12, C13, त्यानंतर C21, C22, C23, C31, C32, C33. बघा, करा व्हॅल्यू पुटअप. C11 -2, C12 5, C13 -1, C21 5, C22 -7, C23 8. इथे बघा, C31 6, C32 -4 आणि C33 3 आले हे कोफॅक्टर. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ॲडजॉईंट करायचं आहे. ॲडजॉईंट म्हटलं की सोपं म्हणजे ट्रान्सपोज करायचं. ॲडजॉईंट ऑफ ए करा ट्रान्सपोज, रोला कॉलम, कॉलमला रो. बघा, -2 5 -1 रोमध्ये ह्या कॉलममध्ये, -2 5 -1. सेकंड रो आहे त्याला बनवा सेकंड कॉलम, 5 -7 8. इथे बघा, थर्ड रोला कॉलममध्ये 6 -4 3. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ॲडजॉईंट सॉल्व करू शकता. खूप सोपे सोपे उदाहरणं असतात. तर बघा, आपण 2x2चं एक्झाम्पल बघितलं, 3x3चं एक्झाम्पल बघितलं. याच्या पलीकडे वेगळं एक्झाम्पल याच्यामध्ये काही येत नाही, बरोबर. आता त्यासाठी मला मी होमवर्क देतो, तर होमवर्क तुम्ही ट्राय करून बघा. बघा, पहिले एक्झाम्पल घ्या. A = 1 0 -1 3 4 5 0 -6 -7. याचा ॲडजॉईंट सॉल्व करून बघा. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. A = 2 3 1 1 2 3 3 1 2. हे 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघा, नक्कीच तुम्हाला जमतील. धन्यवाद.